नवरा म्हणजे काय असतो? नवरा म्हणजे एक लोणचं. ज्यावेळेस आपण एखादं लोणचं घालतो त्यावेळेस काय काय वापरतो? मीठ, मोहरी, आंब्याच्या फोडी. ज्यावेळेस आपण नवीन नवीन लोणचं घालतो त्यावेळेस त्या लोणच्याला चव असते का? नसते. ज्यावेळेस ते मुरतं त्यावेळेस त्याला चव येते. नवरा पण तसाच असतो. ज्यावेळेस आपण लग्न करून एखाद्या मुलाच्या घरी जातो त्यावेळेस तो नुकताच नवरा झालेला असतो. आधी मुलगा असतो. मनासारखं वागायचं, मनासारखं बोलायचं, राग व्यक्त करायचा, पाहिजे ते मागायचं. ज्यावेळेस तो नवरा होतो ना त्यावेळेस त्याला बंधने येतात आणि त्याच्या सवयी आपल्याला माहीत नसतात. रागवणं, चिडणं किंवा समोरच्याला काय पाहिजे हे त्याला समजत नाही. म्हणून सुरुवातीला नवरा बायकोत भांडणं होतात. पण जसजसं एक एक दिवस आपण त्याला समजून घ्यायला लागतो तसतसं आपल्याला तो गोड वाटू लागतो. आणि ज्या मुरलेल्या लोणच्यामध्ये चव असते ना ते कुठेच भेटत नाही. तसंच जितके दिवस आपण संसारात घालवतो, दोघं एकमेकांसोबत राहतात, ती जी गोडी असते, तो जो संसार असतो तो कुठेच भेटत नाही. ती जी चव असते, किंमत असते नात्याची, ती कितीही नाते येऊ द्या, ती मुरलेल्या नात्याची चव कुठेच भागू शकत नाहीत किंवा भरून काढू शकत नाही. त्यामुळे नवऱ्याला कधी सोडून जायचं नाही. नवऱ्याला मुरू घालायचं.